आजची स्टोरी खूप हॉरर होणार आहे, तर नक्कीच ही स्टोरी बघितल्यानंतर तुम्हाला काय फील होते हे मला नक्कीच सांगा. चला तर मग जास्त वेळ फुकट न घालवता आपण स्टोरीला सुरुवात करूया. सुशांत आणि समीर नावाच्या दोन मित्रांची ही स्टोरी आहे. त्यापैकी सुशांत जो होता तो त्या गावचा राहणारा होता आणि समीर हा मुंबईला होता. त्याच्यामुळे तो त्याच्या घरी कामास काहीतरी कारणानिमित्त आला होता. तर तेव्हा त्या दोघांमध्ये एक अशी पैज लागली की त्या सुशांत नावाच्या मुलाच्या गावी अशी वळणावळणाचा एक रस्ता होता आणि त्या वळणावळणाच्या रस्त्यावरती ना एक बंगला होता. तर त्या बंगल्यामध्ये दररोज संध्याकाळी 11:30 ते 12 वाजले की रडण्याचा आवाज यायचा आणि एक दिवा दिसायचा. पण ट्विस्ट असा आहे, त्या घरात कोणीही राहत नव्हतं. त्याच्यामुळे संध्याकाळ झाली की त्या घराच्या आजूबाजूने सुद्धा कोणीही जात नव्हतं. पण समीरला ना ह्याच्याविषयी काही खरं वाटत नव्हतं. तर तो त्याला बोलला की भूत वगैरे असला प्रकार काहीच नसतो आणि मला पण त्याच्याविषयी काही कल्पना नाही आणि मला आवडतही नाही. भूताच्या गोष्टी वगैरे आपण करतो म्हणजे भूत ही कल्पना नाही असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे त्याचा जो सुशांत नावाचा मित्र होता तो त्या गावचा होता. तो त्याला सांगतो की चल मग आपल्या दोघांमध्ये आज पैज लागली, तू रात्रीचा त्या बंगल्यामध्ये जायचंस आणि एक रात्र त्या बंगल्यामध्ये राहून दाखवायचं मला. समीरने ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. ऍक्सेप्ट केल्यानंतर तो संध्याकाळी बरोबर 11 वाजता घरातून त्याच्या निघाले आणि जो सुशांत नावाचा मुलगा होता तो बाहेर उभा होता आणि समीर नावाचा जो मुलगा होता ज्याला भूत वगैरे असले प्रकार ह्याच्यावर विश्वास नव्हता तो त्या घरामध्ये गेला. घरात गेल्यानंतर त्याने एक चेअरवर तो जाऊन बसला. पण घर कसं एकदम कोणी राहत नसल्यामुळे गोष्टी झालेले होते किंवा साफसफाई नव्हती, असं विचित्र घर दिसत होतं. त्यामुळे त्याने एक चेअर शोधली आणि त्या चेअरवर जाऊन बसला. बरोबर त्या घरामध्ये घड्याळ फक्त चालू होतं. कोणीही राहत नव्हतं तरी सुद्धा ते घड्याळ चालू होतं. त्याच्यामुळे समीरला जरा वेगळंच वाटलं की कोण जर ह्या घरात राहत नाहीये तर मग हे घड्याळ कसं चालू आहे. तर त्याला असं वाटलं की त्याच्या फ्रेंडनेच हे सगळं तयार केलेलं आहे त्याला घाबरवण्यासाठी. मग तो बोलतो ठीक आहे मी त्याला दाखवणारच आज की असा भूत वगैरे काही प्रकार नसतो. आणि त्याच्यामुळे तो त्या घरामध्ये जाऊन एक चेअर असते त्या घरामध्ये, मस्त एक तो मोठा बंगला असतो. त्या बंगल्यामध्ये असे भरपूर फ्लोर्स असतात. तर त्या फ्लोअरच्या ग्राउंड फ्लोअरला तिथे तो मुलगा म्हणजे समीर जो होता तो जाऊन बसला होता आणि तो वेट करत होता की कधी आवाज येतोय किंवा काय वेगळा प्रकार घडतोय का हे सगळं पाहण्यासाठी तो तिथे जाऊन बसलेला. तो त्या चेअरवर जेव्हा बसला तेव्हा त्याला काही वेगळं जाणवलं नाही. पण जसं 12चा ठोका वाजला तसा समीरला वेगळा आवाज ऐकायला यायला लागला. म्हणजे एखादी बाई रडते असा आवाज ऐकायला यायला लागला आणि बंगल्याच्या वरच्या फ्लोअरला एक दिवा दिसत होता. त्याला वाटलं की हे सगळं सुशांतनेच केलेलं आहे. त्याच्यामुळे तो घाबरलाच नाही. त्याला वाटलं हे सगळं त्यानेच घडवून आणलेलं आहे. तसं त्याला वाटल्यावरती तो बिनधडक असा वरती गेला आणि त्या बंगल्याला वरती जाण्यासाठी एक जिना होता. त्या जिन्यावरून तो असा चालायला सुरुवात केली. त्याने चालायला सुरुवात केल्यानंतर ना त्या जिन्याच्या वरच्या साईडला त्याला एक लेडी दिसली. अक्षरशः ती विचित्र विद्रुप्त परिस्थितीमध्ये त्याला दिसली. तिच्या हातामध्ये तो दिवा होता आणि सुशांतने जेव्हा त्या बाईकडे बघितलं तर त्याला ना तिचा फेस दिसत नव्हता. पूर्ण केसाने झाकलेला तिचा फेस होता. तो इतका घाबरला, अक्षरशः त्याला समजतच नव्हतं की एवढं विद्रूप कोण दिसू शकतं. त्याला कारण भूतांवरती विश्वास नसल्यामुळे त्याला एक ऍक्सेप्टच करत नव्हता तो की ती लेडी आहे की कोण दुसरा आहे. पण
जसा त्या लेडीने तिच्या हातातला जो दिवा होता तो दिवा असा एकदम मोठा स्वतःचा हात लांब लचक करून समीरच्या हातापर्यंत आणून ठेवला. म्हणजे तिने एवढा मोठा हात केला. आणि हे जेव्हा समीरने बघितलं तेव्हा त्याला पटलं की बाबा हे काहीतरी वेगळा विचित्र प्रकार आहे. तेव्हा तो तिथून जेवढा घाबरत सुटला तो बंगल्याच्या बाहेरच पळाला. पण जेव्हा तो बंगल्याच्या बाहेर पळत होता तेव्हा त्याच्या कानात असे शब्द ऐकायला आले की पुढच्या वेळेस तू येताना दिवा घेऊन यायला विसरू नकोस. हे शब्द ऐकत ऐकतच तो घराच्या बाहेर इतका पळत सुटला आणि गाडी स्वतःच्या मित्र जो सुशांत नावाचा मुलगा होता तिथे जाऊन तो थांबला. तेव्हा तो सुशांतला बोलला की सुशांत, मी तुझं ऐकायला पाहिजे होतं. मी बघितलं आज जो काय प्रकार ह्या बंगल्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे तो इतका घाबरला होता की 2 दिवस त्याला ताप पण भरला होता. तर अशा तुमच्या आयुष्यात पण काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच मला माझ्या चॅनलवर म्हणजेच गप्पा गोष्टी विथ दीपाली ह्याच्यावरती शेअर करत जा. आणि जर माझी ही स्टोरी आजची आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.